नमस्कार मंडळी, लोकसंग्रहमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मंडळी, मी दोन्ही व्हिडिओमध्ये मागच्या म्हटलं होतं की घुले प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही. त्याच्या पाठीमागे खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. जे सत्य नाही ते बाहेर येत नाही, परंतु जे असत्य आहे तेच अँगल आपल्याला दाखवले जाते. जे सत्य गोष्ट आहे ते अजून देखील बाहेर आलेली नाही. असं आता वाटत आहे की जे सत्य आहे ते हळूहळू नक्कीच बाहेर येईल. तर मित्रांनो, घडलं काय आहे की विलास घुले यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येमागे बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याचा हात आहे असं सांगितलं जात आहे. आणि हे प्रकरण जे मात्र त्याचा मूळ गाभा आहे, हे कशामुळे घडलं, कोणत्या कारणामुळे घडलं त्याच्या समोर आलेले नाही. परंतु इथे मात्र फक्त आणि फक्त एक जात बघितली जाते, टार्गेट केलं जाते आणि राजकारणी आपली पोळी भाजून घेत आहेत आणि नंतर काही काळात हे राजकारणी नक्कीच त्यांच्या तोंडावर आपटतील, हे मात्र नक्की खरं आहे. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं होतं हे एका महिलेने एका वृत्तवाहिनीला देताना सर्व प्रकार घडलेला सांगितला आहे. परंतु आता जसे काही हळूहळू दिवस जातात तसंच हे प्रकरण वाढत जातं आणि नंतर काही बनावट स्क्रिप्टेड लोक मीडियासमोर आणले जातात. जसं की माने हा व्यक्ती 5 ते 6 दिवस कुठे दिसला नाही आणि आता मीडियासमोर येऊन बोलतो की आमच्या समाजावरती त्या आरोपींनी शिवीगाळ केली वगैरे वगैरे भरपूर काय सांगितलं. आणि तुम्हाला माहित असेल की वाल्मिक कराड यांची टोळी हे स्क्रिप्टेड आणि कसे लोक सत्य असलं तरी सत्यच असतं, ही टोळी मात्र या प्रश्नाला अधिकच वाव देत असते. तुम्हाला तर माहितच असेल. मग आता हे सत्य प्रकरण काय आहे, हे एका महिलेने मराठी महाराष्ट्र या न्यूज चॅनलवरती येऊन त्यांनी त्यांचे जे काय त्यांच्या बद्दल जे घडलं होतं त्यांनी ते सविस्तर येऊन सांगितलेलं आहे. मग हे नेमकं सत्य आहे की हे देखील स्क्रिप्टेड आहे, हे देखील आपण काही सांगू शकत नाही. महिला या चॅनलवरती येऊन काय म्हणते एकदा तुम्ही ते नक्की ऐका. नाही, फक्त मला हे जे हवंय की माझ्यावर बलात्कार झाला आणि हे झालंय, गुन्हा दाखल करावा आणि मला कडेची कडी त्याला सजा भेटावी, मला न्याय द्यावा. हा, तुमच्या वादामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक जणाचा जीव गेला, म्हणजे कुणाची हत्या करणं किती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मग माझ्या मिस्टरने विचारलं तर तू त्रास का द्यायला, आपलं एक 1.5 वर्षापूर्वी मिटलेलं होतं ते मग काय त्रास द्यायला शिला इथं येऊन, मग काय तुझ्या लेकरं बाळ हे तुम्हाला संसार चांगलं बसू दे ना म्हणले. मग तिथं येऊन त्रास द्यायला लागलं तर मग माझ्या नवऱ्याला शिवी गाळ हे करू लागले ते. मग मला एक दिवशी काय झालं की असंच गोळ्या वगैरे नशेच्या त्यांनी दिल्याच्या कोणी दिल्या गोळ्या? त्यांनी उमेश मानेने दिल्या. उमेश मानेने दिल्या म्हणजे असं गोळे म्हणून काय दिलं नाही, पण चॉकलेट म्हणून दिली. तर मग मी खाल्लीच्या अगोदर नशा चढल्याच्या अगोदर हे असं प्रकरण घडले. तर ते माझ्यावर जबरदस्ती करायला लागलं, बलात्कार करायला लागला म्हणून त्यांना सरळ सांगितलं. मग ते रमेश घोले म्हणला की माझा दोस्त आहे, म्हणलं ते माझ्या हाताखालचं आहे, मी त्याचा जर कॅसरा जर ढकायला लागला तर तुम्हाला कोणालाच सोडित नसतोय. हा, माझी कधीची गोष्ट आहे? घुले तुमचं बोलणं झालेलं संवाद कधी एक माझ्या मिस्टरनी मग मला तिथून आल्याच्या नंतर मग मला तिथून सासरू हाकलून दिलं, जातो असेच म्हणला, तू जा तुझ्या माहेरला. मग मी हित आल्याच्या नंतर 2-4 दिवसांनी पुन्हा काय झालं की काळे कारफ्यूस, विलास घुले, उमेश माने ते सगळे 2-4 जण माझ्या ह्याच्यावर होते. हा, सगळे हे करण्याचे, कारफे घेऊन यायचे, हे करायचे, धमक्याच द्यायचे. ऐकलंच नाही, बघूच म्हणले ते घराच्या बाहेर निघाला त्याला खलासच करू म्हणले. हा, कोणाला खलास करू? माझ्या नवऱ्याला दिराला. ते दोघं म्हणले, विलास घुले, उमेश माने. हा, बाकी 20 तारखेला कोण कोण होतं तिथं? त्यांच्याकडे जाब विचारायला गेले, तुम्हाला माहिती? म्हणलं विलास घुले आणि उमेश माने ते दुकान म्हणजे आमच्या घरी कोणी नव्हतं त्यावेळेस आले. 3 जूनला माझ्यावर हाय तेच अत्याचार केला, त्यांनी बलात्कार केला. ते जर विलास घुले म्हणला ते पहिल्यासारखे जर संबंध नाही रचले तर तुझा मुलगा अगर तुझा नवरा कुणी एकाशी जिवंत जाईन म्हणला. ही होती एक महिला. आम्ही जो की त्यांचा फेस दाखवलेला नाही, कारण प्रायव्हसी पॉलिसीच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही. तर मंडळी, ही देखील एक स्क्रिप्टेड आहे की सत्य आहे की असत्य आहे, परंतु ही जी घटना झाली होती ही मात्र काहीतरी वेगळीच होती. आणि इथे फक्त आणि फक्त रोष आणि राग हा का व्यक्त केला जातोय
की संतोष देशमुख यांच्या प्रकरणासारखंच हे प्रकरण उचलून धरावं, महाराष्ट्रभर आंदोलन व्हावे, त्यांच्या विलास घुले यांच्या घरी पोलीस सिक्युरिटी दिली पाहिजे, त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी दिली पाहिजे. परंतु संतोष देशमुख यांचं प्रकरण वेगळं होतं. संतोष देशमुख हे सरपंच होते. एक सरकारी माणूस जर काम करत असेल सरकारमध्ये तर त्याला नोकरी दिली जाते. परंतु ह्या वाल्मिक कराडच्या टोळीला अर्धवट नॉलेज असल्यामुळे ह्या अशा भूल थापा ते मारत असतात की नोकरी द्या, हे करा. परंतु सरकारने त्या कुटुंबाचा नक्कीच विचार केला पाहिजे. त्यांच्यावरती देखील अन्याय होऊ नये आणि ह्या केसमध्ये जर बजरंग सोनवणे यांचा मुलगा असला तरी देखील त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु एखाद्याचं नाव जर नसेल तर जाणून बुजून त्याला ओढणं हे मात्र कायद्याने देखील नंतर त्याच्यावरती देखील गुन्हा होऊ शकतो, हे मात्र नक्की खरं आहे. परंतु आता ही महिला जे समोरून सांगत आहे की असं घडलं होतं, हे प्रकरण घडलं होतं, तर ही महिला मागेच का जनतेसमोर आली नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मग हे देखील स्क्रिप्टेड आहे की खरं आहे हे देखील येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला समजेल. परंतु विलास घुले यांच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे ही अशी अपेक्षा सर्वांचीच आहे आणि लवकरात लवकर हे आरोपी नक्कीच फासावरती जायला पाहिजेत ही आमची देखील भावना आहे. तर मंडळी, तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचं काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि आपलं लोकसंग्रह YouTube चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.